इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरण 6वे सांख्यिकीच्या सराव संच 6.1 मधील शेवटचे म्हणजे 6वे उदाहरण. यात दिलेलं आहे की एका कारखान्यातील 150 कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य आपल्याला मध्यप्रमाण विचलन पद्धतीने काढायला लावलेला आहे. त्यात आपल्याला साप्ताहिक पगार दिलेला आहे 1000 ते 2000, 2000 ते 3000. यात कामगारांची संख्या पण आपल्याला खाली दिलेली आहे. तर चला मग मध्यप्रमाण विचलन पद्धतीने दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून आपण मध्य काढूया. तर मित्रांनो, आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी 6 कॉलम तयार करावे लागतील. ज्याच्यात पहिला कॉलम आहे वर्गचा, ज्यात येईल साप्ताहिक पगार. त्यानंतर आपल्याला त्या वर्गांमधून वर्गमध्य काढावे लागतील. सर्वात अगोदर आपण वर्ग लिहून घेऊया. तर या ठिकाणी आपण वर्ग लिहून घेतलेले आहेत, जे म्हणजे साप्ताहिक पगार आहे. यानंतर आपण मध्य काढूया, म्हणजे XI काढूया. तर मित्रांनो, 1000 ते 2000 यांच्यामध्ये येणारी संख्या म्हणजे 1500. जर आपल्याला वर्गमध्य काढता येत नसेल तर दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. त्याचप्रमाणे 2000 आणि 3000 यांच्यामध्ये येणारी संख्या म्हणजे 2500. 3000 ते 4000च्या दरम्यान येणारी संख्या 3500 आणि 4000 ते 5000च्या दरम्यान येणारी संख्या आहे 4500. आता या संख्यांमधून मधोमध येणारी संख्या आपण ए म्हणून घ्यायची असते. पण आता इथं 4 संख्या असल्यामुळे आपण कोणतीही 2500 किंवा 3500 यांच्यापैकी एक घेऊ शकतो. आपण 2500 हिला ए म्हणून घेऊया. आता हा जो ए निवडलेला आहे आपण, तो या XI मधून वजा करायचा आहे आपल्याला. म्हणजे वर्गमध्यामधून ही संख्या वजा करून या कॉलममध्ये लिहायची आहे. आणि XI मधून हा ए वजा केल्यानंतर मिळणारी जी संख्या असेल तिला आपण DI म्हणणार आहोत. मग इथं आपण म्हणूया XI वजा ए म्हणजेच XI वजा ए म्हणजे 2500. चला मग 1500 मधून 2500 जाणार नाहीत, मोठी संख्या 2500 असल्यामुळे. म्हणून आपण 2500 मधून 1500 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 1000. आणि 2500 ही संख्या मोठी असल्यामुळे ती ऋण असल्या कारणाने तिला आपण ऋण चिन्ह देणार. 2500 मधून 2500 वजा केले तर उत्तर मिळेल 0. 3500 मधून 2500 वजा केले तर उत्तर येणार 1000. आणि 4500 मधून 2500 वजा केले तर उत्तर मिळेल 2000. मित्रांनो, पुढील कॉलम आहे UIचा. आता UIला मिळवण्यासाठी आपल्याला DI भागिले G करावा लागेल. DI आपण या ठिकाणी मिळवलेला आहे, हे सगळे DI आहेत. याला भागिले G करायचा म्हणजेच काय की या सर्व संख्यांना भाग जाईल अशी आपण संख्या बघायची आणि त्या संख्येने सगळ्यांना भाग देऊन मिळणारं उत्तर या कॉलममध्ये लिहायचं. तर वजा 1000, धन 1000 आणि 2000 या सर्व संख्यांना भाग जाणारी म्हणजे भाग देणारी संख्या जी असेल ती असेल 1000. म्हणजेच सगळ्यांचा आपण मसावी. तर ऋण 1000 भागिले धन 1000 उत्तर येईल ऋण 1. कोणत्याही संख्येला शून्याने भागलं उत्तर 0. 1000 भागिले 1000 उत्तर आहे 1 आणि 2000 भागिले 1000 उत्तर आहे 2. आता FI म्हणजे वारंवारता. वारंवारता जी आपल्याला दिलेली आहे कामगारांची संख्या ही आपण इथं लिहायची आहे. 1000 ते 2000 पगार मिळवणारे कामगार आहेत 25. त्याचबरोबर 2000 ते 3000 वाले आहेत 45. 3000 ते 4000 वाले आहेत 50 आणि 4000 ते 5000 वाले आहेत 30. हे सर्व कामगार आपण इथं लिहून घेतले आणि यांची सगळ्यांची बेरीज आपण खाली समेशन FI करून लिहून घ्यायची आहे. समेशन FI बरोबर या सर्वांची बेरीज 5 आणि 5 10 0 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 5 आणि 4 9, 9 4 13 आणि 2 15, 150. समेशन FI आपल्याला 150 मिळाला आहे. आता हा FI गुणिले UI म्हणजे हा या कॉलममधील संख्या आणि या कॉलममधील संख्या यांचा आपण आता गुणाकार या कॉलममध्ये लिहिणार आहोत FI गुणिले UI मध्ये. तर FI हे आहेत, UI हे आहेत. 25 गुणिले ऋण 1, 25 1 25. धन गुणिले ऋण ही ऋण उत्तर येईल 25 म्हणजे ऋण 25. 45 गुणिले 0 कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर 0. 50 1 50 आणि 30 दुने 60.
या सगळ्यांची बेरीज आपण खाली समेशन FI मध्ये लिहूया. तर 50 अधिक 60 झाले 110 आणि 110 वजा 25 झाले 85. आता आपल्याला सर्वप्रथम यू बारचं सूत्र टाकून UI चा मध्य काढून घ्यावा लागेल. तर ते सूत्र आपण इथं टाकूया. तर चला मग सर्वप्रथम आपण UI चा मध्य काढूया यू बारच्या सूत्राने. मग यू बार बरोबर समेशन FI भागिले समेशन FI. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. समेशन FI आपल्याला मिळालेला आहे 85 भागिले समेशन FI आहे 150. आता 85 भागिले 50 हे याचा आपण भागाकार करून घ्यायचा आहे आणि तो भागाकार केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते मिळणार आहे 0.5667. हे उत्तर आपल्याला 5 दशांश स्थळापर्यंत घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपण मध्य काढण्याचं सूत्र टाकूया आणि मध्य मिळवूया. तर मध्य काढण्याचं सूत्र हे आपण पाठांतरच करून घ्यायचं आहे सर्वांनी आणि ते सूत्र आहे मध्य बरोबर मध्यला आपण x बार म्हणून संबोधित करतो. x बार बरोबर a अधिक u बार गुणिले g. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण आता किमती टाकूया. a किती आहे? a आपण घेतलेला आहे ह्या बघा 2500. तर a च्या खाली आपण 2500 अधिकच्या खाली अधिक u बार किती काढला आपण? हा बघा यू बारची किंमत आपण इथं काढली आहे 0.5667 गुणिले जी आपण किती घेतला होता? जी आपण घेतला होता 1000. जी म्हणजे मसावी अशी संख्या की जिच्याने या DIच्या कॉलममधील संख्यांना भाग जातील. तर आता ही गुणाकाराची क्रिया आपण अगोदर करून घ्यायची आहे. तर गुणाकाराची क्रिया केल्यानंतर या संख्येला 1000ने गुणल्यावर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते म्हणजे ते कसं करायचं बघा. दशांशचे जर आपल्याला गुणाकार भागाकार येत नसतील तर थोड्या वेळसाठी आपण दशांश विसरून याच संख्येला 1000ने गुणून घेतलं तर या संख्येवर आपल्याला 3 शून्य मिळतील. आणि मग आलेल्या उत्तराला आपण 1 2 3 4 5 घरं सोडून जर दशांश चिन्ह ठेवलं तर आपल्याला ते उत्तर जे मिळणार आहे ते मिळणार आहे 566.67. मग आपण इथं 566.67 कारण याच्या पुढे 3 शून्य आहेत आणि 1 2 3 शून्य हे चौथं आणि हे पाचवं असे 5 घरं सोडून आपण इथं दशांश चिन्ह ठेवलं. चिन्हानंतरच्या शून्यांना व्हॅल्यू नसल्यामुळे आपण शून्य नाही घेतले. आता ही बेरीज आपण करून घ्यायची. ही बेरीज आपण जर केली तर इथं करून घेऊ आपण 2500 अधिक 566.67. पॉईंटच्या वरती पॉईंट ठेवायचा आणि नसलेल्या जागेवर 0. 7शी 7 6शी 6 दशांश चिन्ह 6शी 6 6शी 6 5 आणि 5 10शी 0 हातच्याला 1 2 आणि 1 3. तर आपल्याला जो मध्य मिळतोय तो मिळतोय 3066.67. तर अशा पद्धतीने आपण कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा जो मध्य आहे तो आहे 3066.67. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे. लवकरच आपण भेटूया सराव संच 6.2 मध्ये. नमस्कार.